नमस्कार मित्रांनो, प्राण आयुर्वेदात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे हिलिंग विथ अग्नी. म्हणजेच आपण यामध्ये अग्निकर्मबद्दलची माहिती आपण आपली जी सिरीज होती ती होती जलोका अवचरणावरची, म्हणजेच लिस्ट थेरपी. तर त्या संबंधित तुम्हाला जर काही व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही प्राण आयुर्वेदच्या इंस्टाग्राम पेज किंवा युट्यूब चॅनल तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आपण ही अग्निकर्म जी सिरीज चालू करणार आहे त्यामध्ये आपण अग्निकर्मबद्दलची माहिती आणि अग्निकर्मने बरे करू शकणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेणार आहोत. तर बेसिकली अग्निकर्म म्हणजे काय? तर अग्निकर्म ही आयुर्वेदामधली एक चिकित्सा आहे ज्याचा समावेश सुश्रुतांनी बऱ्याचशा व्याधीमध्ये केलेला आहे. सुश्रुतांनी त्याच्यावरती अख्खा एक अध्याय दिलेला आहे. तर अग्निकर्माचा समावेश पॅरासर्जिकल प्रोसिजरमध्ये केला जातो. जेव्हा एखादा व्याधी औषध, शस्त्र आणि क्षार यांनी बरा होत नाही, म्हणजेच काय, औषध म्हणजे आपली जी मेडिसिन थेरपी असते ती, शस्त्र म्हणजे सर्जिकल प्रोसिजर्स आणि क्षार म्हणजे क्षारकर्म नावाची एक प्रोसिजर आहे जी आपण आयुर्वेदमध्ये करतो. तर या तिन्हीमधून जर बरं नाही झाला व्याधी तर आपण अग्निकर्माकडे वळतो. किंवा असे व्याधी जे पुन्हा पुन्हा त्यांचा उद्भव होतो, ज्यालाच आपण रिलॅप्स म्हणतो. एखाद्या व्याधी औषधे घेतलं तरी बरा झाला पण तो पुन्हा एकदा आपल्याला उद्भवला, पुन्हा एकदा तो पेशंट त्रास द्यायला लागला, तर अशामध्ये आपण अग्निकर्म चिकित्सा करतो. सुश्रुतांनी अग्निकर्माचा उल्लेख अपुनर्भव चिकित्सा असा केलेला आहे. रोग अपुनर्भव म्हणजेच व्याधी हा पुन्हा होऊ नये म्हणून आपण अग्निकर्म केलं पाहिजे. तर आपण हे अग्निकर्म कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये करू शकतो? अग्निकर्म आपण हे कॉनमध्ये करू शकतो, त्याला कदर म्हणतात. वॉट्समध्ये करू शकतो किंवा आपल्या चामखीळ जे आहे त्या अंग त्याच्यामध्ये आपण करू शकतो. तसेच आपण अग्निकर्म हे जॉईंट पेन असेल, कुठे मसल स्पॅझम असेल, कुठे स्वेलिंग आलेली असेल, अशामध्ये आपण करू शकतो. तसेच अग्निकर्म आपण हिल पेनवरती करू शकतो. असे बरेचसे व्याधी आपण डिस्कशन आपल्या या पुढच्या सिरीजमध्ये करणार आहोत. अग्निकर्म अशी चिकित्सा आहे जी आपण ओपीडी बेसिसवर करू शकतो, जी सहजरित्या आपण करू शकतो, तसेच ज्याच्यामध्ये पेशंटला स्ट्रिक्टली पथ्य पाळण्याची गरज नसते. अग्निकर्म आपण कशाने करू शकतो? तर अग्निकर्मासाठी सुश्रुतांनी त्याच्यामध्ये शलाकाचा उपयोग करायला सांगितला आहे. तर शलाका म्हणजे काय की मेटल रॉड असतो ज्याचा आपण उपयोग करतो. तर ही शलाका कशापासून बनवली जाते? तर ही शलाका पंचधातू शलाका असते, ही लोह शलाका असते म्हणजे लोखंडापासून बनवलेली शलाका असते, ही ताम्र शलाका असते जी तांब्यापासून बनवलेली असते, तसंच मृत्तिका शलाका असते जी मातीपासून बनवलेली असते. तसेच हळदीच्या कांडापासून आपण अग्निकर्म करू शकतो. आपण गुळापासून अग्निकर्म करू शकतो. आपण इलेक्ट्रिक कॉटरीने अग्निकर्म करू शकतो. अग्निकर्म करण्याचे मेथड्स काय आहेत? एक तर आपण डायरेक्ट ते जी शलाका असते किंवा रॉड जो असतो तो आपण डायरेक्ट गॅसवर ठेवून तो लालबुंद करून आपण त्याला चटका देतो, किंवा आपण कंडक्शन मेथडने करू शकतो. म्हणजे आपण जी शलाका एका साईडला तिने आपण पेशंटला लावायची आणि दुसऱ्या साईडने आपण त्याला गरम करायची, त्याने हीट कंडक्शन मेथडने आपण अग्निकर्म करू शकतो, किंवा इलेक्ट्रिक कॉटरीने आपण अग्निकर्म करू शकतो. तसे बरेचसे मेथड्स आपण ज्याने अग्निकर्म करू शकतो. तर यापुढे आपण कोणत्या कोणत्या व्याधीमध्ये अग्निकर्म करू शकतो, त्या व्याधीबद्दलची माहिती, तो व्याधी कसा होतो, त्याची लक्षणं आणि त्यामध्ये